की 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 म्हणजे प्राणशक्ती. हम्म. ती की हे सगळं ॲक्युप्रेशर जे आहे हे ऊर्जेवरती आधारित आहे. ऊर्जा शरीर जे आहे, आपल्या शरीरातली ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेवरती काम करतो आपण. ऊर्जेसाठीच ऊर्जेनेच ऊर्जेला बरं करण्यासाठी ही थेरपी आहे. ऊर्जेच्या द्वाराच ऊर्जेलाच कमी किंवा जास्त झाली असेल तर तिच्यानेच बरं करायचं. अ, आपण आता सुदर्शन क्रिया वगैरे करतो तर ह्याच्याने काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक डिव्हाइन अशी एनर्जी तयार होते, ऊर्जा तयार होते. त्यालाच प्राणशक्ती आपण म्हणतो, की ऊर्जा म्हणतो आपण. त्यालाच की म्हणतात आणि आपल्याकडे प्राणा म्हणतात. आता हे हे अॅक्युप्रेशर चे काही कॉन्सेप्ट आहेत. तर ही ऊर्जा जी आहे ही ऊर्जा कधी कधी काय होतं की कमी पडते. आता आपल्या प्रत्येक ऑर्गन जे आहे, आपल्या शरीरातलं प्रत्येक ऑर्गनची एक एक विशिष्ट ऊर्जा असते. स्टमकला पण ऊर्जा आहे, हृदयाला पण ऊर्जा आहे, किडनीला पण ऊर्जा आहे, लिव्हरला पण ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा जेव्हा त्या ऑर्गनची कमी होते ना, म्हणजे त्याच्यातला आत्मा आपण प्राणशक्ती म्हणतो म्हणजेच आत्मा आहे. तर प्रत्येक सेलमध्ये सुद्धा आत्मा असतो. हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, मागेही सांगितलं होतं. तर तो ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा जेव्हा त्या सेल मधली कमी होते, अ, त्या ऑर्गन मधली जेव्हा ही ऊर्जा कमी होते, तेव्हा काय होतं की तो ऑर्गन वीक व्हायला लागतो. मग फटिग्स निर्माण होतात, डिप्रेशन्स निर्माण होतात, पेल सॉलन टंग होते. तर ही ऊर्जा जर कमी झाली आपल्या शरीरातली तर त्याचे सिमटम्स आपल्याला काय दिसतील? तर शरीरामध्ये आपल्याला फटिग जाणवेल, म्हणजे थकवा जाणवेल, कसं तरी होतंय असं. मग डिप्रेशन मध्ये जाईल तो व्यक्ती. किंवा मग त्याचं जी जीभ आहे, ती जीभ जी आहे ती अशी सुजल्यासारखी दिसते. तर हे जेव्हा एनर्जी कमी होते, डिफिशियंट होते तेव्हा. आणि जेव्हा कुठेतरी एनर्जी ब्लॉक होते, स्टक होते, ती तिथून पुढेच नाही जात, तर अशा वेळेस काय आपल्या शरीरामध्ये सिमटम्स दिसतात? तर ते म्हणजे वी फील डल पेन. म्हणजे आपल्याला असं दुखतंय, थोडं थोडस दुखतंय असं जाणवेल. ब्लॉटिंग होईल, शरीरामध्ये पोट फुगल्यासारखं, असं फुगल्या फुगल्यासारखं असं वाटेल. कंजेशन होईल, म्हणजे छातीमध्ये असं भरल्या भरल्यासारखं. फुलनेस इन द चेस्ट आणि ऍबडॉमेन मध्ये सुद्धा असं जाणवतं. जेव्हा ही एनर्जी स्टक होते, एका ठिकाणी थांबून राहते, ती पुढे नाही जाऊ शकत, त्यावेळेस असे सिमटम्स आपल्या पूर्ण शरीरामध्ये दिसतात. आणि समजा डिफिशियंट ब्लड. आता बऱ्याच वेळा काय होतं की ब्लडच बनत नाही किंवा मग ब्लडची कमतरता होते. तर जेव्हा ब्लड कमी असतं, डेफिशियंट असतं, तेव्हा काय होतं? डिझिनेस. डिझिनेस म्हणजे काय? तर आपल्याला असं थकवा थकवासा, झोप झोप येते असं. पेल ड्राय स्किन. स्किन सुद्धा आपली अशी ड्राय ड्राय पडल्यासारखी. हेअर लॉस होतो. पेल लिप्स होतात, आपले ओठ सुद्धा असे पांढरट पडल्यासारखे होतात. टंग थिन पल्स. तर आपली टंग सुद्धा पेल होऊन जाते. आणि पल्स सुद्धा आपली फार हळू चालायला लागते, कारण रक्तच नाहीये तर रक्ताचा संचार कसा होईल शरीरामध्ये? आणि रक्ताचा संचारच नाही झाल्यामुळे पल्स जी आहे आपली, हृदयाचे आपण ठोके जे म्हणतो, ते अतिशय हळुवारपणे चालायला लागतात. तर हे जेव्हा रक्त जेव्हा आपल्या शरीरामध्ये कमतरता असते तेव्हा हे सिमटम्स आपल्या शरीरामध्ये दिसतात. तसंच स्टक ब्लड. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शरीरामध्ये रक्त सुद्धा असं थांबून जातं. जर आपल्या शरीरामध्ये रक्ताचं कमतरता असेल किंवा कुठेतरी ब्लड क्लॉट झालं असेल, तर ते पुढेच नाही जात आहे. तर जेव्हा ते थांबतं कुठेतरी ब्लड, त्यावेळेस फील अ लोकलाइज्ड. म्हणजे तिथे असं खूप दुखणार. फिक्स टॅबिंग पेन म्हणजे खूप जोर जोरात असं अ, दुखतं. त्याला म्हणतात फिक्स्ड स्टॅबिंग पेन. म्हणजे खूप जोरात दुखणं, असं हे होतं जेव्हा ब्लड आपलं स्टक होतं त्यावेळेस. तर हे काही जनरल कॉन्सेप्ट आहेत. एक तर डेफिशियंट की म्हणजे ऊर्जेची कमतरता. स्टक की म्हणजे कुठेतरी ही ऊर्जा थांबलीये, कुठेतरी अटकलीये. डेफिशियंट ब्लड एकतर
ब्लडची कमतरता झाली आहे, किंवा मग ब्लड कुठेतरी अटकलंय, ते पुढे नाही जात आहे. जसं हृदयाचं हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक कशामुळे येतो? कोलेस्ट्रॉल वाहिन्यांमध्ये ते ब्लॉक झाल्यामुळे, ब्लॉकेजमुळे होतं. तसंच ब्लड सुद्धा कुठेतरी थांबल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप जोरात असं दुखणं सुरू होऊन जातं. तर हे काही जनरल कन्सेप्ट आहेत. आता आपल्याला बघायचे आहेत, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या मेरिडियन्स आहेत. आता हे जे वेगवेगळे मेरिडियन्स आहेत, हे मेरिडियन्स कशा प्रकारे आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे लंग मेरिडियन. म्हणजे आपले फुफ्फुस जे आहेत, लंग्स जे आहेत, हे द मेन फंक्शन ऑफ अवर लंग इज रेस्पिरेशन, रिलीज 70% ऑफ द बॉडीज वेस्ट अँड टॉक्सिन्स. हे आपण आता आपल्या ह्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आपण शिकलेलो आहोत, की आपल्या शरीरामध्ये 70% जे आहे, हे वेस्ट आणि टॉक्सिन्स जे आहेत, हे टॉक्सिन्स आपलं लंग्स जे आहे, हे लंग्स बाहेर काढत असतं रेस्पिरेशनच्या द्वारा. म्हणजे उच्छवासाद्वारा आपले 70% वेस्ट आणि टॉक्सिन्स हे बाहेर पडत असतात. तर हे फंक्शन आहे मेन म्हणजे लंग्सचं. आणि त्याच्यामध्ये अबाउट 23,000 ब्रेथ्स पर डे. आणि आपण आपल्या दिवसभरातून आपण 23,000 श्वास घेत असतो एका दिवसाला. एका दिवसाला आपण 23,000 श्वास घेत असतो. 10,000 क्वार्ट्स ऑफ एअर इन टू अवर लंग्स. आणि हे एवढी एअर, 10,000 क्वार्ट्स एवढी हवा लंग्सच्या द्वारा आपण शरीरामध्ये घेत असतो. द हेल्थ ऑफ द सेल रिक्वायर ऑक्सिजन. आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं होण्यासाठी प्रत्येक सेलला पायापासून ते डोक्याच्या पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक सेल जी आहे, त्या सेलला ऑक्सिजनची गरज असते. आणि हे जर त्या सेलला ऑक्सिजन व्यवस्थितरित्या पोहोचला, तर ती सेल जी आहे, प्रत्येक पेशी जी आहे, ही प्रत्येक पेशी एकदम छान हेल्दी अशी राहते. आणि जर तिला ऑक्सिजन नाही मिळाला, तर मग तिथे प्रॉब्लेम्स उद्भवतात. तर लंग्स काय करत असतात? आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत, म्हणजेच लंग्स काय करतात? हार्ट मधून रक्त घेऊन प्युअर करण्याचं काम करतात. म्हणजेच आपण त्याला म्हणूया की लंग्स द्वाराच आपल्याला ऑक्सिजन प्युअर करून रक्तामध्ये मिळत असतो. तर हे ऑक्सिजनची गरज असते आपल्याला. आपल्या प्रत्येक सेलला हेल्दी राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. लंग्स रिबॅलन्स द CO2 अँड O2 इन द लंग्स अँड ब्लड स्ट्रीम. मग हे ऑक्सिजन घेत असल्यामुळे हवेमधून आलेला ऑक्सिजन ते काय करत असतात? रक्तामध्ये मिक्स करत असतात. तर हे बॅलन्स करत असतात ते. कार्बन डायऑक्साईडला बाहेर टाकतात, ऑक्सिजनला आतमध्ये घेत असतात. आपल्या उच्छवासावाटे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. तर हे रिबॅलन्स करतात आपल्या शरीरामध्ये. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं रिबॅलन्स करून ते आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये त्याचं बॅलन्स ठेवत असतात नेहमी. तर हे लंग्सचे कामं झाली. लंग्सचं फंक्शन अजून काय आहे? तर द लंग फंक्शन डिक्लाइन्स इयरली, स्पेशली फॉर दोज हू स्मोक 1 and 2%. ते आपल्या काही लोकांना स्मोकिंगची सवय असते, तर त्यांचं ते दर वर्षाला ते 1 ते 2% त्यांचं फंक्शन कमी होऊन जातं, रिड्यूस होतं. लंग फंक्शन डज नॉट हॅव टू डिक्लाइन. कॉन्शियसली ब्रीदिंग कॅन क्रिएट इम्प्रूव्ड कॅपॅसिटी इव्हन टू ओल्डर फ्लॉक्स. म्हणजे त्याचं ही जी समजा कोणाला सिगारेट ओढण्याची, स्मोकिंग करण्याची जर सवय असेल आणि त्यांचं वर्षातनं 1 ते 2% त्यांचं काय म्हणूया फंक्शन जे आहे लंग्सचं कमी होतं, तर ते होऊ नये म्हणून त्यांनी कॉन्शियसली ब्रीदिंग जर केलं, तर त्यांची कपॅसिटी ही परत वाढू शकते. लंग्स आता ही लंग मेरिडियन, आता ह्या मेरिडियन्स ज्या आहेत, ह्या मेरिडियन्स अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये वाहत असतात. तर ही आहे लंग मेरिडियन. ही डीप पार्ट्स ऑफ दिस मेरिडियन कॅन बी असेस्ड थ्रू टॅपिंग ऑन द सेंटर ऑफ द चेस्ट और द बॅक कॉझिंग व्हायब्रेशन. आता ही ही लंग मेरिडियन जी आहे, ही लंग मेरिडियन आपला हा जो खांदा आहे, ह्या खांद्याच्या इथून सुरू होते.
ह्या ह्या पॉइंट पासून इथून सुरू होते. हा पहिला पॉइंट आहे. आणि ऍक्च्युअली त्याचं म्हणजे नाभीपासूनच होतं ते. परंतु मेन जे आहे हे इथे आहे. पहिला पॉइंट जो आहे तो हा इथे दर्शवलेला आहे. हा पहिला पॉइंट आहे. मग हा दुसरा पॉइंट आहे. हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा आणि अकरावा. तर असे हे लंग्सचे पॉइंट्स आहेत. आणि ह्याच मार्गाने हे लंग्सचे मेरिडियन जात असते. जर आपल्याला लंग्सचा काही प्रॉब्लेम असेल तर ह्या पॉइंट वरती आम्ही काय करतो, ट्रीटमेंट करतो. ह्याला प्रेस करायचं, ह्याला पंप करायचं, म्हणजे लंग्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतात. तर ही झाली लंग मेरिडियन. ही अशा प्रकारे ही लंग मेरिडियन आहे. लंग ही जी आहे aspects worry which causes one's chest to feel blocked and stiff. आता हे lungs जे आहे, lungs become isolated and closed off so that exchange of key with the environment and other is restricted. Causes mental aspect worry which causes one's chest to feel blocked and stiff, or over anxious and hypersensitive emotional state, getting concerned about taking on too much work, becoming over fine. हाँ, becoming anxious over fine details and being unable to relax and breathe deeply, to lack of spirit and motivation, exhaustion and lethargy. आता हे लंग्स जे आहे हे लंग्सचं आपण जे चिंता करतो, काळजी काळजीमुळे काय होतं की आपलं जे छातीचा भाग जो आहे तो असं ब्लॉक झाल्यासारखं, स्टिफ झाल्यासारखं आपल्याला नेहमी वाटत असतं. तर हे आणि मग ह्याला आपल्याला पुन्हा त्याला व्यवस्थित करण्यासाठी ब्रीदिंगचं आपले पॅटर्न्स आहेतच, त्याला मोटिवेशन द्यायला पाहिजे, तर ते व्यवस्थित होणार. आणि हे जे पॉइंट्स आहेत मग हे पॉइंट्स आपण त्याला द्यायचे आहेत. लंग मेरिडियन डेफिशियन्सी. आता लंग मेरिडियनची जर डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं? फ्लश्ड फेसेस, ड्राय माउथ. समजा आपल्या लंग्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपला चेहरा असा ओढल्या ओढल्यासारखा दिसतो, तोंडाला कोरड पडते, चेस्ट कंजेशन फेल्ट ऍज फुलनेस अँड टेन्शन. आपल्या छातीमध्ये कंजेशन होतं. कंजेशन म्हणजे काय, तर आपल्या आपल्या लंग्स मध्ये कफ असा साचतो. जसा फुग्यामध्ये समजा पाणी भरलं तर तो फुगा कसा अर्धा भरल्यासारखा होतो की नाही, तसं आपल्या लंग्स मध्ये असं कफ साचून राहतो. आणि तो कफ तिथे साचून राहिल्यामुळे काय होतं की आपल्याला तो असं असं काहीतरी भरल्या भरल्यासारखं टेन्शन आल्यासारखं होतं छातीमध्ये. न्यूरॅल्जिया इन आर्म्स अँड रिस्ट. आणि हाताला असं जसं पॅरालिसिस झाल्यासारखं तसं होतं. त्याला न्यूरॅल्जिया म्हणतात. हात मुंग्या येणं वगैरे हाताला, आपल्या मनगटाला. हॉट पाम्स. आणि बऱ्याच वेळा काय होतं की कोणाकोणाचे हात अगदी खूप गरम असतात. आपण जर त्यांचा हात आपल्या शरीराला लागला तर अक्षरशः चटका बसतो. तर इतके त्यांचे हात असे गरम असतात. तर हे कशामुळे, तर लंग्स मध्ये त्यांची काहीतरी गडबडी असल्यामुळे हे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. लंग्स मध्ये तुमच्या अशा प्रकारे सिमटम्स दिसतात. लो एनर्जी, खूपच कमी एनर्जी आहे असं वाटणार. पुअर हेल्थ ऑफ द स्किन, आपली स्किनची जी हेल्थ आहे ती अतिशय पुअर अशी असणार. कफिंग, सारखा त्यांना खोकला होणार. अस्थमाचा अटॅक, अस्थमा होतो. सोअर थ्रोट, घशामध्ये गिळायला त्रास होतो, त्याला म्हणतात सोअर थ्रोट. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, अगदी कमी श्वास घेऊ शकतात ते, कंजेशन असेल लंग्स मध्ये तर. पेन ऍट लो L1 अँड टेंडरनेस अलॉंग द मेरिडियन्स. आणि मग हा L1 चा जो भाग आहे तो म्हणजे पाठीच्या कणाचा जो भाग आहे तो दुखतो मागे.
L1चा जो भाग आहे तो दुखतो आणि तिथे असं आखडल्यासारखं होतं. तर हे झाले लंग्स मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा प्रकारे सिमटम्स आपल्याला दिसतात आणि अशा प्रकारचे सिमटम्स जर दिसले तर आपण हे जे पॉइंट्स आहेत लंग्सचे ते लावायचे आहेत. आता लंग्सचा आणि इमोशन्सचा काय संबंध आहे? इंटेन्स इमोशन, री सॅडनेस अँड ग्रीविंग, रिग्रेट, chest tightens, expansion in inhibited, less oxygen into the system, dropping the energy supply to the entire body. Chest tightening can occur with any increase in tension. आता हे इमोशन्स जे आहेत आपण बऱ्याच वेळा बघितले ना, आपण तर कोर्सेस मध्ये पाहिलेलं आहे की बऱ्याच जणांचे जे इमोशन्स आहेत कोर्स जेव्हा संपतो तेव्हा त्यांचे इमोशन्स बाहेर पडतात. तर ते इमोशन्स जे आहेत हे कोणी रडतं, कोणी हसतं, खूप दुःखी होतात काही जण, तर सॅडनेस, ग्रीविंग, रिग्रेट, हे जे आहेत हे इमोशन्स जे आहेत हे इमोशन्समुळे काय होतं? आता हे इमोशन्स जेव्हा काही काहींना खूपच हे सॅड खूपच दुःख जेव्हा येतं एखाद्या व्यक्तीला किंवा खूपच दुःखी आहे आणि काही काही खूपच विचार करत असतात, रिग्रेट करत असतात कुठल्या गोष्टीचा, तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या छातीमध्ये असं टायटन झाल्यासारखं होतं. एक्सपान्शन इज इनहिबिटेड, ऑक्सिजनची कमतरता होऊन जाते, तर एनर्जी लो होऊन जाते. तर अशा प्रकारचे हे सिमटम्स जेव्हा इमोशन्स आपल्या वाढतात, आपल्या शरीरामध्ये इमोशन्स जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्या लंग्स वरती त्याचा इफेक्ट होत असतो. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस काय करायचं, तर मसाज विथ व्हरायटी ऑफ स्ट्रोक्स सच एज स्ट्रिपिंग, थंब प्रेशर अँड सर्कल्स ऑन द प्रेशर पॉइंट्स ऑफ द इनर आर्म अँड बायसेप्स, deep central abdominal massage, wringing the wrist, massage the thumb, attention on outside edge, ally point massage and tapping hollow below the clavicle. तर आता असे जेव्हा होतं, असं जेव्हा घडतं तेव्हा करायचं काय, तर मसाज करायचा. आता हे जे पॉइंट्स आहेत, हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्स, आता हा जो रिस्टचा पोर्शन आहे इथे हे 3 पॉइंट्स आहेत, तर ह्या 3 पॉइंट्स वरती आपण आपल्या मनगटाला असा मसाज करायचा किंवा हा आपल्या हाताचा जो समोरचा भाग आहे, हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्सला सर्क्युलर मोशन मध्ये असा मसाज करायचा. त्याला काय करायचं, जेव्हा कोणाला इमोशन्स कोणाचे उचंबळून येत असतील, कोणी खूप दुःखी असेल, तर अशा कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्सला सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचा. ह्याला असा सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचा. आणि हे जे आहे हे मनगट जे आहे, मनगटाचा हा जो पॉइंट आहे त्याला असं गोल 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 फिरवायचं, मसाज करायचा दुसऱ्या हाताने. या एका हाताला, आता समजा मी राईट हाताचा मनगटाला मला मसाज करायचा तर मी लेफ्ट हाताने त्याला गोल 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 फिरवणार, मसाज करणार. तसंच हा जो अंगठ्याचा हा जो शेवटचा पॉइंट आहे ह्याचा, तर हा पॉइंट हा जो पॉइंट आहे ह्या आपल्या नखाच्या आतल्या बाजूने, आपलं जे अंगठ्याचं नख आहे ह्या अंगठ्याच्या नखाच्या खाली जो कोपरा आहे, शेवटचा भाग जो आहे, ह्या ठिकाणी हा पॉइंट येतो. तर त्या ठिकाणी काय करायचं, त्याला असं दोघीकडून ट्विस्ट करायचं, ह्या अंगठ्याला पकडायचं दोघी बाजूने आणि त्याला असं ट्विस्ट करायचं, म्हणजे तुमचे जे इमोशन्स आहेत किंवा सगळं. एक मिनिट. हा, तर मी आता हे लावलेले पट्टी, तर हा जो आतला भाग आहे त्या आतल्या भागाला अशा प्रकारे त्याला असं असं ट्विस्ट करायचं. हे जे दोघी बाजूने पकडायचं अंगठ्याला, अंगठ्याला दोघी बाजूने पकडायचं आणि असं ट्विस्ट करायचं, म्हणजे तो पॉइंट जो आहे तो दाबला जातो.
तो पॉइंट जो आहे दाबला जातो अशा प्रकारे. त्याला चांगलं असं प्रेस करायचं. अशा प्रकारे त्याला प्रेस करायचं. आणि हे जे मनगट आहे ह्या मनगटाला असं असं नंतर असं थोडं तेल लावून असं त्याला चोळायचं. अशा प्रकारे त्याला चोळायचं. मग इथे ते जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला इथे मॅग्नेट्स लावू शकतात किंवा मग मेथीचे दाणे किंवा मटरचे दाणे असे त्या पॉइंटला लावायचे आहेत. हे अंगठ्याच्या आतल्या बाजूने आहे. तर हे अंगठ्याच्या आतल्या बाजूने इथे हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्सला आपण मटरचा दाणा किंवा मेथीचा दाणा आपण लावू शकतो. ते आपण नंतर बघूया कोणकोणते हे लावायचे ते. स्वीपिंग डाऊन चेस्ट विथ हँड्स. आणि अशा प्रकारे रिलीज स्टॅग्नेट एनर्जी इन द लंग्स अँड एनहान्स ब्लड सर्क्युलेशन. आता समजा तिथे एनर्जी आपली स्टॅग्नंट होऊन गेली आहे, ती तिथेच अडकून बसली आहे, ती पुढे सरकत नाहीये. तर अशा वेळेस काय करायचं की त्याला असं छाती आता जसं इथे दाखवलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही हातांनी त्याला असं दाबायचं. एनहान्स करायचं म्हणजे काय तर ते ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते परत वाढेल. हार्ट अटॅक आला की असं हे करतात ना, दाबतात ना. Place both hands on your chest as shown in the picture. Sweep your chest with downward strokes. असं खाली त्याला प्रेस करायचं. खाली प्रेस करायचं. While simultaneously focusing your attention on your inhalation and exhalation. आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं. जोरात डीप श्वास घ्यायचा आणि सोडायचा. इनहेलेशन अँड एक्झलेशन विच शुड बी executed slowly and deeply and gently. दीर्घ खोल हळूवारपणे श्वास घ्यायचे. ते एक झालं. त्यानंतर रिस्ट शेकिंग. रिस्टला आपल्या हलवायचं हातांना. अशा प्रकारे रिस्टला हलवायचं. तर ही ती मेरिडियन आहे, लंग मेरिडियन. Hang Kong and strengthening the lungs. Strengthen spinal cord and lungs and innervates the accumulation fire energy of the lungs. Expedites recovery from lung problem. लंगचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या लंग्सचे प्रॉब्लेम्स आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला स्ट्रेंथन करायचंय. आपण ज्याला म्हणतो स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग करतो ना आपण, त्या प्रकारे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायची आहे. ती झाली लंगची झाली. आता ही जी आहे ही आहे लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनची मेरिडियन आहे. आपल्या शरीरामध्ये स्मॉल इंटेस्टाईनच्या नंतर स्टमकच्या नंतर स्मॉल इंटेस्टाईन असतं आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या नंतर लार्ज इंटेस्टाईन असतं. तर ही लार्ज इंटेस्टाईन जी आहे ही सुरू होते दुसऱ्या बोटापासून. आता ही सुरू झाली होती इथून आली होती, शोल्डर पासून आली होती आणि ती अंगठ्याच्या आतल्या बाजूला आली होती. आता लगेच ही दुसरी सुरू होते मग लार्ज इंटेस्टाईन. ही सुरू होते आपला इंडेक्स फिंगरच्या आतल्या बाजूने म्हणजे अंगठ्याकडच्या बाजूने. नखाचा जो अंगठ्याकडचा शेवटचा भाग आहे, नखाचा खालचा भाग, तिथून हा पहिला पॉइंट आहे. हा इथून सुरू होते. हा पहिला, दुसरा, तिसरा असा हे असे हे पॉइंट्स आहेत. आणि ही इथे शोल्डरच्या इथे आपला शोल्डरचं जे टोक आहे आपल्या तिथे ह्याचा हा पॉइंट येतोय. मग हा मागे जातो पाठीकडे. हे मागे दाखवलेलं आहे. हा इकडे मागे येतो. अगदी हा इथे एक येतो आणि त्याच्यानंतर हा इकडे वरती जातो आणि तो जातो इथे. इथे येऊन ही संपते नाकाच्या बरोबर. आपला जो भाग खालचा भाग आहे नाकाचा तिथे जाऊन ही मेरिडियन संपते आहे.
तर लार्ज इंटेस्टाईन मध्ये कुठेही प्रॉब्लेम असला तर हे बिंदू जे आहेत हे लार्ज इंटेस्टाईनची ही मेरिडियन आहे, ही मेरिडियन घेतली जाते, हे पॉइंट्स घेतले जातात लार्ज इंटेस्टाईनचे, हे पॉइंट्स आहेत. लार्ज इंटेस्टाईन किंवा कोलॉन म्हणजे आता हे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम वगैरे जो असतो ना, तो कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा जनरली लार्ज इंटेस्टाईन मध्ये हीट जास्त झाल्यामुळे किंवा स्टमक, तर हे ह्याच्या आता आपण ते बघूया. इंटेस्टाईन फाउंड बिटवीन द स्टमक अँड ॲनस. आता हे स्टमक आणि ॲनसच्या मध्ये जो आपला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा भाग आहे तो आहे इंटेस्टाईनचा, पूर्ण इंटेस्टाईनचा. स्टमक आणि ॲनसच्या मधला जो भाग आहे तो पूर्ण आहे इंटेस्टाईनचा भाग आहे. आणि हा दोन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे, तर स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन इज रिस्पॉन्सिबल फॉर रिॲब्सॉर्प्शन. आता ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं, आधी पचनाचं काम होतं. पचनाचं काम होतं ते म्हणजे आपल्या सॉरी डायजेशनचं काम होतं ते स्टमक मध्ये. म्हणजे जी काही प्रोसेस होते ती स्टमक मध्ये होते. डायजेशनची क्रिया, मेटाबॉलिझमची जी क्रिया आहे ती पूर्ण स्टमक मध्ये होते. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं, त्याच्यातलं जे काही आपल्या शरीराला आवश्यक आहे, रक्त बनणार आहे, ते सगळं शोषलं जातं ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आणि मग अजून अजून त्यातलाही तो भाग पुढे सरकतो आणि तो पुढे सरकल्यानंतर त्याच्यातलंही अजून काही शिल्लक असेल तर रिॲब्सॉर्प्शनचं काम होतं, मग ते होतं लार्ज इंटेस्टाईन मध्ये. Large intestine is responsible for reabsorption of food energy and water and elimination of waste. मग हे काय करतं, जे स्मॉल इंटेस्टाईनने तर ऍब्सॉर्ब केलेलंच आहे, ते रक्तामध्ये गेलेलं आहे, आणि अजूनही काही जर शिल्लक राहिलं असेल जे की आपल्या शरीराला आवश्यक आहे, ते पुन्हा ते काय करतं, लार्ज इंटेस्टाईन ऍब्सॉर्ब करतं, म्हणजे शोषून घेतं फूड एनर्जी. आणि पाणी सुद्धा, पाण्याचं प्रमाण सुद्धा जर असेल तर ते सुद्धा ते ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि मग ते मग जे काही कुठचा म्हणजे जे काही शिल्लक राहील ते ॲनस कडे पाठवलं जातं, मग ते बाहेर निघतं. तर एलिमिनेशन ऑफ वेस्ट, मग अशा प्रकारे ते वेस्ट मटेरियलला पुढे ढकलून मग ते बाहेर येतं. तर हे झालं लार्ज इंटेस्टाईनचं काम. मग आता ही लार्ज इंटेस्टाईन जी आहे, एव्हिडन्स ऑफ एनर्जी ब्लॉकेज इन द लार्ज इंटेस्टाईन मेरिडियन. आता ह्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये समजा ब्लॉक झाला आता कुठे, ती एनर्जी व्यवस्थित काम करत नाहीये, लार्ज इंटेस्टाईनच्या तिथे जर एनर्जी व्यवस्थित काम करत नाहीये तर काय होणार, दात दुखणं. आता आपण म्हणतो की दात दुखण्याचा आणि त्याचा काय संबंध, पण तो आहे. तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये जर तुमची एनर्जी इम्बॅलन्स असेल, बॅलन्स नाहीये, तर तुम्हाला दात दुखणं, तुमचं नाकाचं प्लग होणं म्हणजे श्वासोश्वास, नाक बंद झाल्यासारखं, फ्रिक्वेंट नोज ब्लीड्स, नाकातून रक्त येणं, सोर थ्रोट, घशामध्ये गिळताना दुखतं, घशात दुखणं, व्हाईट ऑफ द आईज येलो, आणि तुमचे जे पांढरा भाग आहे आपल्या डोळ्याचा तो पिवळा होतो, क्रोन्स डिसीज, कॉन्स्टिपेशन. हे कॉन्स्टिपेशन होण्याचं कारण म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मध्ये एनर्जीचं इम्बॅलन्स होणं. पेन अलॉंग द आउटसाइड एज ऑफ द आर्म अँड इंडेक्स फिंगर, आणि आपला जो हाताचा जो बाहेरचा भाग आहे, म्हणजे आपण आपली जी ड्रेसची बाही वगैरे असते त्या ठिकाणचा जो हाताचा भाग आहे, आणि आपले इंडेक्स फिंगर जे आहे त्या इंडेक्स फिंगर मध्ये जर दुखत असेल तर समजायचं की आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपलं शरीरच आपल्याला सगळं सांगतं की आपल्या आतमध्ये काय, हे जर सगळं माहिती असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्या आतमध्ये काय गडबड झालेली आहे. तर आपल्या हात जर दुखत असेल, बाहेरच्या साईडने जर हात दुखत असेल, आणि शोल्डरचा तो शेवटचा भाग जो आहे तो जर दुखत असेल, आणि इंडेक्स फिंगर जर आपलं तर्जनी आपली दुखत असेल, तर समजायचं की आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये एनर्जी ब्लॉक झालेली आहे काहीतरी. ॲक्युप्रेशर पॉइंट्स ऑन आयदर साइड ऑफ द बेली बटन विल बी सेन्सिटिव्ह. आणि आपल्या बेली बटन म्हणजे आपल्या नाभीच्या आजूबाजूचं जे पॉइंट्स आहेत तिथे असं असं वाटतं की काहीतरी तिथे सेन्सिटिव्ह झालंय,
त्याला अलवार होणं म्हणतो ना आपण मराठीमध्ये, आपण त्याला म्हणतो की अलवार झालाय माझा तो भाग. तर सेन्सिटिव्ह होऊन जातो तो पार्ट खूप. जो स्मॉल इंटेस्टाईनचा भाग आहे, म्हणजे आपल्या जो नाभीचा पोटाचा जो भाग आहे, तो असा सेन्सिटिव्ह होऊन जातो तो खूप. तर हे सिमटम्स आहेत. जर तुमचे इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन जर तुमचं ब्लॉकेज, एनर्जी ब्लॉकेज असेल तर हर्निया, इरिटेबल बॉल, टेपवर्म्स, जे पोटामध्ये वर्म्स होतात मुलांच्या, हर्निया सारखे काही आजकाल हर्निया पण खूप होतो लोकांना. तर हे सगळं लार्ज इंटेस्टाईन मुळे होतं. आता हे आता समजा हे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण करायचं काय? तर हे प्रेस विथ थंब और बॉल अँड अप्लाय प्रेशर फॉर अप टू 90 सेकंड्स. टेंडरनेस ऍट ॲक्युप्रेशर पॉइंट्स. इथे जर दुखत असेल, आपल्याला जाणवतं बा, हात सटसट सटसट करतो, हात सटसट करतो, तर काय करायचं? मी बरोबर हा पॉइंट जो आहे तो पॉइंट शोधायचा. असं हाताला असं 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 दाबून बघायचा आणि बरोबर तो पॉइंट आपल्याला मिळतो की तिथे खूप दुखतं. आणि मग तो पॉइंट शोधला की त्या पॉइंटला काय करायचं? खूप वेळा असं 90 सेकंड पर्यंत त्याला असं बोटाने किंवा बॉल घ्यायचा एखादा, किंवा आपल्याच अंगठ्याने त्याला प्रेस करायचं. बरोबर असं आपण जेव्हा असं बघत बघत दाबत 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 यायचं की बरोबर तो पॉइंट आपल्याला सापडतो. आणि हा पॉइंट समजा इथे प्रॉब्लेम असेल, एनर्जी ब्लॉक असेल, तर हा पूर्ण आपला हात सटसट सटसट करतो. आणि ह्याला जर तुम्ही असं प्रेस केलात, थोड्या वेळ प्रेस केलं की तो सटसट सटसट जे होत आहे ते लगेच थांबतं. ते दुखणं जे आहे ते थांबतं, कारण की तिथे एनर्जी ब्लॉक झाली होती. आणि त्याला मसाज करून ती एनर्जी, ह्या ह्या इथून जाणारी जी एनर्जी आहे ही, तिचा मार्ग जर मोकळा केला तर ते जे दुखणं आहे ते पूर्णपणे बरं होऊन जातं. आणि हे पॉइंट्स इथे आलेली आहे म्हणून दाताचं दुखणं वगैरे जे आहे ते होतं. आणि दात दुखत असतील तर हे जे पॉइंट्स आहेत, ह्या पॉइंट्सला पंप करायचं, प्रेस करायचं, मसाज करायचा. मसाज स्मॉल सर्कल्स अराउंड द पॉइंट्स विथ डीप प्रेशर अँड प्रेशर ॲज टॉलरेटेड. जे तुम्हाला जर खूप दुखत असेल, आता इथे दुखत असेल समजा, तर त्याला असं सर्क्युलर मोशन, याच्यामध्ये त्याला तसंच प्रेशर देऊन, थोडस प्रेशर देऊन, किंवा तुम्हाला सहन होईल असं, आता जर खूप दुखत असेल तर जितकं सहन होईल तेवढ्या प्रेशरने त्याला गोल 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 मसाज करायचा, की ते दुखणं जे आहे थांबून जातं आणि मग तो प्रॉब्लेम आपला लार्ज इंटेस्टाईनचा सॉल्व्ह होतो. मसाज स्मॉल सर्कल्स अराउंड द पॉइंट्स अँड डीप प्रेशर ॲज टॉलरेटेड. फेस मसाज पॉइंट्स नियर द नॉस्ट्रिल्स. हे जे आता मी सांगितलं तसंच ह्यांना सुद्धा मसाज करायचा. हा पॉइंट एक आहे, ह्याला सुद्धा मसाज करायचा. दात दुखत असेल तर हे पॉइंट्स जे आहेत, ह्या पॉइंट्सला मसाज करायचं. आणि हे जे टोकाचं जो आहे बोटाचं, त्याला ट्विस्ट करायचं, त्या बोटाला दोन्हीकडून पकडून त्याला ट्विस्ट करायचं. फॉर्म टाईट फिस्ट, flex elbows, palm side of the hand faces you. हे काय करायचं? एनर्जी मेरिडियन एक्सरसाइजेस. आता हे एक्सरसाइज कसे करायचे? तर आपल्या मुठ अशी टाईट आवळायची, एल्बोजला असं आवळायचं, म्हणजे हाताला काय करायचं? हाताला अशी मूठ बांधून तिला असं टाईट करायचं. टाईट करायचं म्हणजे काय होईल की ती जी मेरिडियन आहे, ती मेरिडियन जी आहे ती अशी आवळली जाईल, आणि त्याच्यामध्ये समजा ब्लॉकेज असेल तर ते ओपन होऊन जाईल. म्हणून असं त्याला आवळायचं. रिस्ट ला सुद्धा रोटेट करायचं, हँड्सला तसंच. हे सगळे एक्सरसाइजेस जवळजवळ सारखेच आहेत. दिस एक्सरसाइज विल स्टिम्युलेट द बाउल्स टू एम्प्टी इफ दे आर फुल. यूज द ट्रीटमेंट फॉर रेग्युलॅरिटी अँड और कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन साठी
हे जे एक्सरसाइज सांगितले, फॉर्म टाईट फिस्ट, फ्लेक्स एल्बोज, palm side of the hand faces you, flex wrist and rotate firmly, turning hands medially until the end range. Hold for a moment. आपण टाटा बाय बाय करतो ना आपल्या एक्सरसाइज मध्ये, तसं तसं पण तेच करायचं आहे. आपल्या हाताला असं आतमध्ये मोडायचं सरळ करून आणि टाटा टाटा फ्रंट साइडला बॅक साइडला असं रोटेट करायचं. ऍनल कॉन्ट्रॅक्टिंग एक्सरसाइज, आता ही कॉन्स्टिपेशन साठी ही एक्सरसाइज दिलेली आहे. द एक्सरसाइज हेल्प स्टिम्युलेट द पेरिनियल एरिया. आता आपली ही मीटिंग इथे संपेल, त्याच्यानंतर परत एकदा आपण जॉईन करूया, कारण आपण काल घेतलेलं नाहीये. म्हणजे थोडस आपण आपली ही लार्ज इंटेस्टाईन जी आहे